नमस्कार, मी गणेश साचवल. स्वामी कृपा क्रिएशन्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. निमित्त आहे एका नव्या उद्घोषणेचं, आणि ती उद्घोषणा कोण करणार आहे? मित्रांनो, गेली अनेक दशकं नाही तर अनेक शतकं म्हणायला पाहिजे आपल्याला, कैलासवासी मधुसूदन कालेलकर यांची आता 100वी जयंती आहे. आणि त्यानिमित्ताने त्यांच्याच कुटुंबियातलं एक अतिशय महत्त्वाचं नातं म्हणजे त्यांची नात गौरी कालेलकर आज माझ्यासोबत आहे, आणि ती काहीतरी उद्घोषणा करणार आहे. गौरीताई, काय सांगशील तू? आज आम्ही मधुसूदन कालेलकर प्रोडक्शन्स ह्याचा लॉन्च करतो आहे. खूप आनंद होतो आहे. खूप वर्षापासून पाहिलेलं आमचं स्वप्न पूर्ण होतं आहे. आणि योगायोग असा आहे की हे सगळं आम्ही आजोबांच्या जन्मशताब्दीच्या वर्षी करतो आहे. आमचा एक चित्रपटही येतो आहे, घरात गणपती नावानी, जो नॅव्हियन स्टुडिओ बरोबर एक सोलो प्रोड्युसर म्हणून मी जॉईन झाले. मग आता अजून काही उपक्रम आम्ही याच्या मार्फत आम्ही करायचा विचार करतो आहे. म्हणजे काही वेब सिरीज असतील, नाटकं असतील, त्यांची जी नाटकं आहेत त्यांचं एक परत आपण सिक्वेल, किंवा म्हणजे मला ते परत करण्यापेक्षा मला ते सिक्वेल करायला आवडेल त्या गोष्टींचं. तर तशा काही गोष्टी पाईपलाईनमध्ये आहेत. आणि आय एम व्हेरी ग्लॅड की आज एवढे सगळेजणं आली आहेत. त्यांची पुण्याई तेवढी असेल, त्यांचं काम तेवढं असेल की अगदी आपुलकीनी घरातून बाहेर जे पडत नाहीत आपले साहित्यिक, जे म्हणजे अगदी ज्यांना आपण म्हणतो शेल्फमध्ये असतात नेहमी, तेही अगदी आशीर्वाद द्यायला आज इथे आले आहेत. त्याच्यामुळे प्रचंड आनंद होतो आहे. आणि ह्या जसं आत्तापर्यंत त्यांनी एक लेजंड म्हणून काम केलं आहे, त्यांचं अख्खं काम आपण एक अभ्यास म्हणून बघितला जातो. तसंच माझा पूर्ण प्रयास असेल की त्याच्यामध्ये मी ॲड ऑन करत जाईन. म्हणजे त्यांच्या लिटरेचरमध्ये माझ्याकडून मला जे नवीन ॲड ऑन करता येईल त्याच्याकडे माझं जास्त लक्ष असेल. गौरीताई, खरोखरच आकाशवाणीवर सुद्धा मी गेली 25 वर्ष काम करतो आहे, आणि त्यांची जेव्हा आम्ही गाणी त्यांच्या चित्रपटातली ऐकवतो किंवा त्यांनी लिहिलेली गाणी आम्ही ऐकवतो, खरोखरच मधुसूदन कालेलकर या व्यक्तिमत्वाशी एक वेगळं नातं आमचंसुद्धा जुळलेलं असतं. तर तुझ्या आयुष्यातला त्यांचा आवडता चित्रपट किंवा आवडतं गाणं असं जर सांगायचं म्हटलं तर काय सांगशील? गाणी खूप आहेत. खरं म्हणजे मला भरपूर गाणी, म्हणजे आता तुम्ही जेव्हा एव्ही बघाल तेव्हा तुम्हाला एक आयडिया पण येईल की त्याच्यातून काय निवडायचं. पण एक म्हणजे त्यांच्या चित्रपटातलं एक गाणं, जे अखियों के झरोखों से, त्या चित्रपटातलं गाणं, त्याचं जे टायटल सॉन्ग आहे, मला प्रचंड आवडतं. आणि त्यांनी लिहिलेलं जे गाणं आहे त्याच्यामध्ये आवर्जून म्हणजे लिंबोणीच्या झाडामागे, अगदी आमची 4थी पिढीलाही ते गाणं पाठ आहे. म्हणजे ते गाणं जे चालत आलं आहे आमच्या कुटुंबातच नाही, पण तुम्ही सगळीकडे बघाल तर ते गाणं एक अजरामर गाणं आहे. पूर्णपणे अजरामर असं गाणं ते. आणि सगळ्या म्हणजे आता माझी मुलगी 10 वर्षाची, तिला पण तोंडपाठ आहे. आई म मका, ही सगळी जी गाणं आहेत ते काय माहिती आहे, त्याला एक आम्ही लहानपणापासून जुडलेलो आहे. ऑफकोर्स तुम्ही मोठे होता तेव्हा लिटरेचर समजता, तेव्हा अजून गाणी येतात. पण एक म्हणतो ना, आजोबांचं गाणं लागलं, हे जे लहानपणापासून आम्ही करत आलो आहे त्याच्यात हे 2 गाणी आवर्जून मी सांगेन. आणि नाटकामध्ये तर म्हणजे काय कसं सिलेक्ट करायचं, पण कॉमेडीमध्ये डार्लिंग डार्लिंग वॉज वन ऑफ माय फेवरेट. आणि नाथा हा माझा खूप सुंदर, परत ते मोहन जोशींनी परत केलं होतं, खूप सुंदर. मला म्हणजे त्याच्यामध्ये मी निवडू शकत नाही. चित्रपटामध्ये माफीचा साक्षीदार आय थिंक त्या टाईमसाठी एक उत्कृष्ट असं म्हणजे आपण म्हणतो आर्ट फिल्म, किंवा एवढे घटनेवर आधारित, हो दिग्गज कलाकार, म्हणजे इट वॉज अ व्हेरी नाईस फिल्म. आणि आकाशवाणीचं मुद्दाम कौतुक करीन मी ह्याच्यासाठी की त्यांची इतके वर्ष जे कार्यक्रम तुम्ही करत आलात त्यांच्या प्रत्येक जयंतीला, त्याच्यासाठी आमच्या कालेलकर कुटुंबियातर्फे खूप खूप आभार तुमचे मुळे. थँक्यू. आणि खरोखरच अशीच साथ आकाशवाणीकडून तुम्हाला कायम मिळेल, आणि माझ्या स्वामी कृपा क्रिएशन्स या यूट्यूब चॅनलकडनं पण मिळेल. गौरीताई, खूप खूप शुभेच्छा आणि ऑल द बेस्ट. थँक्यू. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.